त्याच त्याच भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा ही बटाटा आणि वांग्याची भाजी बनवा. नॉनव्हेजची चव विसरूला जाल इतकी झणझणीत चमचमीत तयार होते. चला तर आज आपण बघणार आहोत अशी झणझणीत चमचमीत पंक्तीला लग्नात सप्त्यात भंडाऱ्यात जशी बटाट्याची आणि वांग्याची भाजी राहते तशीच आचारी स्टाईल कशी बनवायची कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी साहित्य बघू. त्यासाठी मी इथं 2 वांगे घेतलेले आहेत असे लांबट चिरून घेतलेले. एक बटाटो पण लांबडा चिरून घेतलेला आहे. बारीक थोडासा अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आलं पण आणि लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. चला मग आता पुढची स्टेप बघू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी मिक्सरचं भांडे घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसण आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून देते. आता हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊ. आता इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता यामध्ये. आता पुढची स्टेप बघू. किंवा तुम्ही टोमॅटोची प्युरी केली तरी पण चालतं, पण मी इथं टोमॅटोची प्युरी केलेली नाही. तर त्यासाठी मी इथं गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली. आता त्यामध्ये टाकून देते मोहरी. तेल 2 चमच तेल टाकून दिलेलं आहे. मोहरी फुलू द्यायची. मोहरी फुलली की लगेच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पण टाकून द्यायचे. जिरे फुलले की त्यामध्ये टाकून द्यायचा बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा सोनेरी रंग झाला की त्यामध्ये टाकून द्यायचं बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. इथं कांदा आणि टोमॅटो मऊ व्हायला पण सुरुवात झालेली आहे. आता त्यामध्ये टाकून देते लाल तिखट. 1 चमच लाल तिखट टाकून देते. आणि अर्धा चमच कांदा लसूण मसाला. थोडीशी हळद. नंतर आपण करून घेतलेली मिक्सरला फिरवून घेतलेलं पण यामध्ये टाकून द्यायचं. कोथिंबीर आणि सुकं खोबरं. त्याला पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता तेल सुटलेलं आहे त्यामध्ये टाकून देते अगोदर बटाटा एक काप करून घेतलेला. कारण बटाटा आणि वांग जर सोबत टाकलं तर बटाट्याला थोडा वेळ लागतो शिजाय आणि वांगाला थोडा जास्त लागतो. कारण बटाट्याला थोडा वेळ जास्त लागतो आणि वांग लगेच शिजतो. त्यामुळे बटाटा टाकून दिला. बटाट्याला 2 ते 4 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं काप करून घेतलेलं वांग. नंतर त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. नंतर त्यामध्ये टाकून देते. आता किती पत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. पाणी शक्यतो गरम किंवा थोडं थोडं कोमट टाकू शकता. थंड पाणी टाकलं तर भाजीची चव जाते त्यामुळे.
आता कमी गॅसवर शिजवून घ्यायचे बटाटो आणि वांग. तर इथं पाहू शकता अशी आपली बटाट्याची आणि वांग्याची भाजी शिजवून तयार झालेली आहे. आता मी काढून घेते. नंतर त्यावर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून देते. तयार आहे इथं अशी आपली भाजी. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक गोष्ट खात राहा.